नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ज्या संस्थेचं काम आपण पाहणार आहोत ते काम आहे समाजाबाहेरच्या समाजासाठी केलेलं. असा समाज ज्याचं मतदार यादीत नाव नाही, गाव नाही, राहायला घर नाही, भीक मागत जगणं हेच त्यांच्या नशिबी आलेलं. असा समाज जो जवळपास 50 जाती जमातींचा मिळून बनलेला भटके विमुक्त अशा नावानं गणला गेलेला. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. कविश्रेष्ठ नारायण सुर्वेंच्या या ओळी ज्या समाज घटकाला अचूक लागू पडतात ते हे भटके विमुक्त. पारधी, बहुरूपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 48 जाती जमाती. ज्यांची पाळंमुळं रुजली आहेत संस्कृतीच्या कडक गूढ अंधारात. यमगरवाडी म्हणजे एक प्रवास तो अंधार भेदण्याचा. शेकडो आयुष्यांच्या भणंग नशिबावर प्रकाशाचा एक छोटासा कवडसा म्हणजेच यमगरवाडी. फुले उमलती, निर्मल वारा, निर्मल वारा. पूर्वी काय असायचं की ब्रिटिश काळामध्ये या जमातीवर गुन्हेगारी जमात अशी ब्रिटिशांनी शिक्का मारला होता आणि गावाच्या बाहेर त्यांची वेगळी वसाहत केली होती. त्याला सेटलमेंट वसाहत असं म्हटलं जायचं. सोलापुरात अजूनही ते नाव आहे सेटलमेंट म्हणून. आणि एका कुंपणामध्ये या सर्व जमातीतल्या लोकांना राहावं लागायचं आणि तिथे पोलीसमध्ये रोज सकाळ संध्याकाळ हजेरी द्यावी लागायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस सोलापूरला आले होते त्यावेळेस ही सेटलमेंटची कंपाऊंड त्यांनी तोडली आणि विमुक्त, मग हा विमुक्त शब्द तेव्हापासून आला. ज्येष्ठ समाज कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी या यमगरवाडी पॅटर्नचा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि विकास परिषद या दोन संस्थांच्या आधारे 1993 साली हे काम सुरू झालं. आणि आपण म्हणत असतो की दीन दळी दुबळे आणि स्त्रिया, तर स्त्रियांची ह्यांची जी अवस्था आहे ती तर अतिशय वाईट. म्हणजे ज्या स्त्रीला माणूस म्हणून कसलंही स्थान नाही अशी ती अवस्था होती. आणि लक्षात असं आलं की ह्यांच्यावर त्या कुप्रथामुळं अन्याय तर होतातच होतात, पण ह्या अन्यायातून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्यांना कुठलाही सुटका नव्हती, दार नव्हतं आणि त्यांना ह्या अन्यायातून बाहेर पडावं असं वाटतही नव्हतं. म्हणून मग त्यांच्या बरोबर राहत असताना असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण जर काय असेल तर ते शिक्षण. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं यमगरवाडीच्या त्या झोपडी वजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली. तो दिवस होता 22 ऑगस्ट 1993. अवघे 25 विद्यार्थी होते तेव्हा. काही अस्वच्छतेमुळे अनारोग्यानं ग्रासलेले. शाळेत कोणी टिकायला मागतच नव्हतं. मुलं पळून जायची, कारण असं शिक्षण त्यांच्या परंपरेत कोणी घेतलंच नव्हतं.
मुलींना तर त्यांचे पालक पाठवतच नव्हते. असं पुन्हा झालं की 20 मुलंच होते. मुलं का असेच होते मोठमोठे 12, 15, 13, 14 वर्षाचीच वयोगटातली होती. मुली काय धाडत नव्हत्या त्यांचे पालक. आम्ही त्यांच्या पालावरती जाऊन भेटायचं, बोलायचं. सर आम्हाला सांगायचे. मग जाऊन भेटले की त्यांची इच्छा व्हायची नाही, नको बाबा आमच्या मुली म्हणजे 1 लाखाची इस्टेट आहे आणि आम्ही मुलींना काही शिकायची इच्छाच नाही आणि शिकवायची पण आम्हाला इच्छा नाही आणि मुली शिकून काय होणार आहे असं त्यांचा सगळ्याचा आग्रह असायचा घरातल्या यांचा. मग आम्ही हट्ट धरून मुलांच्या बरोबर त्यांना आणायचा विचार केला आणि आणलंही. आणि तसं मग त्यांना त्यांचे आईवडील काही जणांच्या झेलमध्ये राहायचे, काही जणांचे पळून गेलेले, काही जणांचे लग्न दुसरीकडे गेलेले कुटुंब तयार करत. आणि हे अनाथ असल्यामुळं मग आता त्यांना जास्त आईवडिलाची माया देणं हे एक महत्त्वाचं तिथं म्हणजे कामच होतं ते महत्त्वाचं. आज यमगरवाडीमध्ये जवळपास 400 विद्यार्थी आहेत. त्यात जवळपास 136 मुली आहेत. हे 400 विद्यार्थी म्हणजे 400 कहाण्या आहेत, अंगावर शहारे उमटवणाऱ्या. कुणाचे आई वडील आहेत, कुणाच्या घरच्यांचा पत्ता नाही. कुणाचा बाप 8-8, 9-9 वर्ष जेलमध्ये, तर कुणी स्वतःच्या डोळ्या देखत बापानं आईचा खून करताना पाहिलेलं. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती अशी वेगळी आहे. त्या वस्तीमध्ये गेलो आम्ही, उमरग्याच्या त्या मसुंदगी वस्तीमध्ये गेल्यानंतर तिथे एक आम्हाला 4-5 पालक भेटले, कुणी नव्हते त्या ठिकाणी. त्यांना विचारलं आम्ही आमची मुलं कुठे गेलेत, तर ते म्हणले की लग्नाला गेलेत. मग कुठे गेलेत लग्नाला, तर ते म्हणले की आदर्श विद्यालय शेजारीचं लग्न आहे आणि त्या ठिकाणी गेलेत लग्नाला. मग आम्ही परत तिथून गाडीवरती त्या लग्नाच्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर लग्न आतमध्ये चालू होतं आणि आमची ही मुलं ते जे काही जेवण करून टाकतील इकडे ते वेचण्यासाठी तिथे गेलेले होते. आम्हाला बघून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले अक्षरशः. ते घेत होते, ह्याच्यामध्ये घालत होते आम्हाला. आम्ही मग विचार केला आपण यमगरवाडीमध्ये राहून फक्त म्हणतोय असे समाजले मुलं आहेत, परंतु प्रत्यक्ष आपण कोणत्या मुलांना शिकवतो हे जाणीव आम्हाला त्या ठिकाणी झाली. आम्ही दोघांना वस्तीमध्ये जाऊन परत रडलो आम्ही आणि तिथली कितीतरी मुलं आम्ही इथं टिकवून धरली. अशा या यमगरवाडीची ही एक झलक, जिने या भटक्या विमुक्तांना मायेनं पोटाशी धरलंय. नुसतं मायेनं पोटाशी धरलंय असं नाही, तर शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिलाय. त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिलंय. विज्ञानाची ही प्रयोगशाळा आणि त्यातले हे स्पेसिमन्स, त्यात विशेष काय असं तुम्ही म्हणाल, पण शहरी शाळांसारखे हे स्पेसिमन विकत आणलेले नाहीत. हे साप वगैरे या मुलांनीच पकडले. यमगरवाडी म्हणजे 38 एकर वरची फक्त एक शाळा नाही, माणूसपणाच्या वाटेवरचं कृतीतून सिद्ध झालेलं ते एक भाष्य आहे.